डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश विषयाच्या फेब्रुवारी 2025मध्ये आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची नमुना उत्तरे अभ्यासणार आहोत. सेक्शन 1 प्रोज व सेक्शन 2 पोएट्री यावर आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. ही नमुना उत्तरे पाहून उत्तरपत्रिकेत आन्सर्स कशी लिहावीत याची तुम्हाला नक्कीच कल्पना येईल. प्रश्नपत्रिकेची PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम पेज क्रमांक 1 वर दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचना पहा. सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहा. प्रश्नपत्रिकेत दिल्याप्रमाणे वेब डायग्राम, फ्लो चार्ट्स, टेबल्स इत्यादी उत्तरासहित काढा. रंगीत शाईचे पेन किंवा पेन्सिल वापरू नका. निळ्या किंवा काळ्या शाईचे पेन वापरण्यास परवानगी आहे. एकाच प्रश्नांची एकापेक्षा अधिक उत्तरे लिहू नका. शक्यतो प्रश्नांचा किंवा विभागांचा क्रम बदलू नका. या काही महत्त्वाच्या सूचना सर्वप्रथम दिलेल्या आहेत. आता आपण जाऊया सेक्शन 1 जे आहे प्रोज सेक्शन. यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी आणि माइंड मॅपिंग यावर आधारित विचारलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए हा असतो सीन पॅसेज. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. व्हायेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स या पाठामधून घेतलेला हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे. अच्युत गोडबोले हे या पाठाचे लेखक आहेत. सर्वप्रथम आपण तो उतारा पाहूया. आय स्पेंट 32 years in information technology, out of which I was a chief executive officer or managing director or the software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. I had to travel all over the globe around 150 times for business. During this period, I had also written 4 books with 500 to 700 pages each on information technology, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. I learned a lot of things when I was running these large companies. The first one was the importance of teamwork. In today's world, nothing is possible without teamwork. You cannot be successful if you are a loner and an egoistic person. Secondly, you need to lead from the front by setting a good example in front of your staff. Third was that you need to treat your subordinates and your colleagues as friends. In my career, I made a few mistakes but learned a lot about motivation, being a good listener, target setting and the art of delegation, which forms such an important part of today's management. After working for all these software companies for so many years, I wanted to return to my first love, that is to read and write on various subjects concerning human life and existence. Therefore, I gave up 2 offers of around 3 crore rupees per annum to become a writer. This is how my second innings as a writer in Marathi began. After this, I have written about 34 books in Marathi. Most of them have become bestsellers with tens of thousands of copies sold for each. However, it is not sales or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. तुम्हाला दिलेला हा एक उतारा आहे. आता या उतारावर आधारित दिलेली प्रश्न पहा. A1 फर्स्ट ॲक्टिव्हिटी. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड अरेंज देम इन प्रॉपर सिक्वेन्स. उतार्यामधील दिलेली ही 4 वाक्ये आहेत आणि ही 4ही वाक्ये किंवा 4 घटना योग्य क्रमाने आपल्याला मांडायच्या आहेत. तर त्यांचा क्रम असेल पहा. सर्वप्रथम वाक्य येईल क्रमांक 2. ही लेड मेजर ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज. नंतर असेल नंबर 4. ही लर्न्ड इनव्हॅल्युएबल लाईफ लेसन्स वाईल हिअरिंग मल्टीनॅशनल कंपनीज. नंतर आहे पहा नंबर 3 म्हणजेच नंबर 1. द नॅरेटर टर्न डाऊन हाय इन्कम जॉब ऑफर्स टू परस्यू अ करिअर ॲज अ रायटर. आणि शेवटचं वाक्य तुम्ही लिहू शकता. हिज रायटिंग्स ब्रॉट अबाउट पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन्स इन द लाईव्स ऑफ रीडर्स. तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये जर असा प्रश्न विचारला असेल तर ही 4ही वाक्य फक्त योग्य क्रमाने लिहायची आहेत.
फक्त क्रमांक लिहू नका, तर कंप्लीट वाक्य लिहिणं इथं अपेक्षित आहे. नंतर पहा ॲक्टिव्हिटी सेकंड A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम ऑन द की आस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट. या ठिकाणी की आस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट यावर आधारित तुम्हाला काही दिलेले 4 पॉईंट्स आहेत. या ठिकाणी तुम्ही ते लिहिले पाहिजेत. मग इथं आपण लिहू शकतो मोटिवेशन, गुड लिसनर, ट्रीट युअर कलिग्स ॲज अ फ्रेंड, टार्गेट सेटिंग, डोंट बी ॲन इगोइस्टिक पर्सन, द आर्ट ऑफ डेलिगेशन, टीमवर्क. अशा प्रकारचे तुम्ही कोणतेही 4 पॉईंट्स या ठिकाणी लिहिले पाहिजेत. एक्झाममध्ये जर वेब डायग्राम दिली असेल तर उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही वेब डायग्राम अशीच काढली पाहिजे. नंतर पहा A3, प्रोव्हाइड द सपोर्टिंग डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट हायलाईट द नॅरेटर सक्सेस ॲज अ रायटर. या ठिकाणी आपण सांगू शकतो सक्सेस ॲज अ रायटर. ही रोट 34 बुक्स, मोस्ट ऑफ देम आर बेस्ट सेलर्स. नंतर पहा पॉईंट सेकंड, ही ब्रॉट पॉझिटिव्ह चेंजेस इन द लाईव्ज ऑफ रीडर्स. अशा प्रकारचे कोणतेही 2 पॉईंट्स इथं आपण मेन्शन करू शकतो की जे दाखवतात की लेखकाचं जे काही असेल यश ते एक लेखक म्हणून आहे, या अर्थाचा हा प्रश्न आहे. नंतर पहा A4, पर्सनल रिस्पॉन्स. डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ? एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन अबाउट 50 वर्ड्स. I think passion is more important than wealth. A passionate person lives happy and satisfied life. It is said that money can't buy happiness. A passionate person is self-motivated and struggle hard to achieve his or her goal. I strongly believe passion is more important than wealth. नंतर पहा A5, do as directed. I passed from IIT. Change the correct option from the given alternatives showing the correct use of present perfect tense. हेच वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कसं लिहिता येईल याचं उत्तर आहे पहा बीट नंबर B, आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. दुसरं पहा आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. या दिलेल्या वाक्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं असेल याचं उत्तर आहे बीट नंबर B, दो आय मेड अ फ्यू मिस्टेक्स आय लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. A6 हा क्वेश्चन आहे बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट मीन लोअर इन रँक ऑर पोझिशन. सिनॉनिम आहे इथं सबऑर्डिनेट, पर्सन विथ हुम वन वर्क्स. उत्तर आहे कलिग्स. Person who practices or shows selfishness or pride, egoistic, involving many countries, multinational. Language study or non-textual grammar. Do as directed. Nandini said to Raj, where did you go during the holidays last year? Choose the correct indirect speech from the given options and write it. याचं उत्तर आहे पहा बीट नंबर 1. Nandini asked Raj where he had gone during the holidays last year किंवा the previous year हे पण चालू शकेल. Tree planting became a natural choice. Choose the correct WH question to get the underlined part as the answer from the given options. या ठिकाणी पॉसिबल आन्सर्स 2 आहेत, बीट नंबर 1 आणि बीट नंबर 4. What did become a natural choice किंवा what became a natural choice. Both answers are right. If children don't play any games, they will become dull and lazy. Choose the correct option from the given alternatives showing the correct use of unless. या वाक्यामध्ये unless वापरून तुम्हाला कसं लिहिता येईल याचं उत्तर आहे बीट नंबर 2. Unless children play any games, they will become dull and lazy. B2, spot the error and rewrite the correct sentence. She is more shorter than her brother. या वाक्यामध्ये मोर हा शब्द हा अनावश्यक आहे. याचं उत्तर आहे शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर. अशा प्रकारे आपण पाहिला क्वेश्चन नंबर 1 A आणि B आणि त्यांची नमुना उत्तरे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2 A. हा असतो अनसीन पॅसेज. हा उतारा पहा आता. Change is the only constant and disruptive technologies are only quickening its pace. I have been an entrepreneur all my life. Never has the pace of change been as high as it is today. Today,
We are facing a large number of disruptive forces, especially those caused by technology. Neil Kanai said, he shared the example of the iPhone, which is currently celebrating its 10th anniversary. What we have seen in the past 10 years is a complete change in the balance of technology, from serving the enterprise to serving the customer. Today, when you look at the leading companies in the world of market capitalization, they are all companies that service consumers like Facebook, Google, Amazon, Apple, and so on. This is because the balance of power has shifted to consumer technology, he said. The constant change will require constant learning and relearning. The core message from Neil Kanai, therefore, was lifetime learning. The good news is that you have got degree from IIT Madras. The not so good news is that you can't stop learning. You will have to keep learning for the rest of your life because we are now entering an era of lifelong learning, he said. And by lifelong learning, he didn't mean going to a campus and have fun for 5 years. It will be learning in short bursts, anytime learning, anywhere learning. It's going to be just in time learning. A lot of it will even be online learning. This need for constant learning and relearning will come because of our collective inability to predict the kind of jobs that will be done in future or the kind of organizations that people will be working for in future. The high rate of automation in the jobs will have an impact on the ways jobs are done. We have been in the past that technology has made repetitive jobs go away as computers became more and more powerful. In the last 10 to 15 years, you are seeing the rise of AI, that is artificial intelligence and machine learning. And increasingly in the last 5 to 6 years, the rise of deep learning, which allows you to use a new kind of technology called neural networks that use a lot of data to make machines smarter and smarter. Now in this way, this is the unseen passage. हा दिलेला एक अनसीन पॅसेज आहे जो आहे लर्निंग, रीलर्निंग अँड चेंजेस इन टेक्नॉलॉजी याविषयी. म्हणजे उतारा वाचून तुम्हाला उतारा कशाविषयी आहे याची एक जनरल आयडिया येते. यावर आधारित प्रश्न पहा. Read the following statements and find the 2 correct statements that state the theme of the extract. आता या संपूर्ण उतार्याची थीम दाखवणारी 2 वाक्ये निवडून तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायची आहेत. 4 पैकी फक्त 2च वाक्य लिहायची आहेत. ही 2 वाक्ये जी तुम्हाला उतार्याची थीम दाखवतात, ही 2 वाक्ये आहेत बीट नंबर बी आणि सी. द एक्स्ट्रॅक्ट इज अबाउट अ चेंज इन टेक्नॉलॉजी इन रिसेंट पास्ट अँड चेंजेस रिझल्टेड फ्रॉम इट. The extract is about lifelong learning and relearning for the rest of our life. नंतर पहा A2. Complete the flow chart on the need of constant learning and relearning. 1 is done for you. Find the information from the extract and complete the flow chart. इथं आपण हा फ्लो चार्ट कंप्लीट करा असा प्रश्न आहे. High rate of automation in job. Computers became more powerful. Rise in AI and machine learning. Rise of deep learning. Use of new technology, neural networks. हे पॉईंट्स लिहून आपण हा फ्लो चार्ट पूर्ण करू शकतो. Illustrate the idea of lifelong learning as mentioned in the extract. Lifelong learning ही जी संकल्पना आलेली आहे उतार्यामध्ये ते स्पष्ट करून सांगा असा प्रश्न आहे. याचं उत्तर पहा. The idea of lifelong learning is mentioned in the extract. Technology is changing every day. What is new today becomes old tomorrow. The constant change in technology requires constant learning and relearning. AI has brought changes in all fields, so lifelong learning is the need of time. नंतर पहा A4 हा आहे PRQ. Today online education has become an integral part of all sectors. Write your views. ऑनलाईन लर्निंगविषयी तुमचं मत काय अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर पहा. ऑनलाईन एज्युकेशन हॅज बिकम ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ ऑल सेक्टर्स. इट हॅज सम बेनिफिट्स अँड सम ड्रॉबॅक्स. स्टुडंट्स लिव्हिंग इन रिमोट एरियाज हॅव ॲन ऑपॉर्च्युनिटी टू लर्न
From expert teachers, we may learn any subject at any time and at any place. Online education has brought revolution in teaching learning field. नंतर पहा A5 do as directed. He shared the example of iPhone. Choose the correct passive voice from the given option and write it. या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे बीट नंबर बी. द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम. द कॉन्स्टंट चेंज विल रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग. चूज द करेक्ट ऑप्शन रिप्लेसिंग द मॉडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन अँड राईट इट. आता या वाक्यामध्ये आलेलं जे मॉडल वर्ब आहे विल, त्याऐवजी ऑब्लिगेशन दाखवणारं कोणतं मॉडल वर्ब वापरलं पाहिजे? याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर 3. द कॉन्स्टंट चेंज मस्ट रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग. या वाक्यामध्ये मस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. नंतर पहा A6 व्होकॅब्युलरी. मॅच द फॉलोइंग वर्ड्स गिवन इन कॉलम A विथ देअर मीनिंग्स गिवन इन कॉलम B अँड रिराईट इट. एंटरप्रेन्युअर याची मिनिंग आहे पहा पर्सन हू स्टार्ट्स ऑर ऑर्गनायझेस अ कमर्शियल एंटरप्राइज. Capitalization, economic system in which countries' trade and industry are controlled by private owners. Predict याची meaning आहे पहा to say that something would happen in the future. Automation meaning आहे use of automatic equipment and machines to do work. यानंतर पहा question number 2B. Summarizing. Write a summary of the above extract by using the following points. या ठिकाणी काही पॉईंट्स पण दिलेले आहेत. या पॉईंटच्या आधारे समरी लिहा असा प्रश्न आहे. आता प्रत्येक पॉईंटविषयी 1 किंवा 2 वाक्य जरी तुम्ही लिहिलात तरी तुमची समरी तयार होऊ शकेल. याचं एक नमुना उत्तर पहा. लाईफ लाँग लर्निंग, दिस इज द टायटल ऑफ द समरी. द पेस ऑफ चेंज इन टेक्नॉलॉजी इज व्हेरी हाय. Neil Kanai supports this idea by giving an example of iPhone. The constant change requires constant learning and relearning. Online learning has become the need of time. There is no alternative to lifelong learning. The high rate of automation in the jobs will have an impact on the ways jobs are done. There is rise of AI and machine learning. This is summary of the passage. यानंतर या ठिकाणचा क्वेश्चन नंबर 2C. हा क्वेश्चन आहे पहा माइंड मॅपिंग. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स यूजिंग युअर आयडियाज डिझाईन अँड स्ट्रक्चर. डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स यावर आधारित माइंड मॅप तुम्हाला तयार करायचा आहे. सर्वप्रथम पेजच्या मध्यभागी आपण टॉपिकचं नाव लिहिलं पाहिजे, डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स. मग या ठिकाणी संबंधित स्किल्स मेन्शन करा. इथं लिहिलं आपण कम्युनिकेशन, यामध्ये डायलॉग, ग्रुप डिस्कशन, टेलिफोन कन्व्हर्सेशन. नंतर दुसरी स्किल आहे लिसनिंग. लिसन न्यूज ऑन रेडिओ, लिसन स्पीचर्स, लिसन सॉंग्स, लिसन कन्व्हर्सेशन्स एट्सेट्रा. यानंतर स्पीकिंग स्किल, स्पीक बिफोर अ मिरर, स्पीक टू सेल्फ, टॉक टू फ्रेंड्स, स्पीक इन पब्लिक. नंतर रीडिंग, रीड स्टोरीज, रीड आर्टिकल्स, रीड न्यूज, रीड पोएम्स अँड नॉवेल्स एट्सेट्रा. यानंतर स्किल आहे रायटिंग स्किल, राईट ईमेल्स ऑर लेटर्स, राईट युअर व्ह्यूज, राईट अ डायरी, राईट ॲट लिस्ट अ पेज रेग्युलरली. अशा प्रकारे आपण लँग्वेज स्किल कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो यासंबंधीचे पॉईंट्स या ठिकाणी लिहून हा माइंड मॅप पूर्ण करू शकतो. सेक्शन 2 पोएट्री. या सेक्शनमध्ये 2 कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. यातला पहिला पहा क्वेश्चन नंबर 3A. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. सीन पोएममधील घेतलेली ही एक पोएम आहे. ती पोएम पहा. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms, strong and content, I travel to the open road. The earth that is sufficient, I do not want the constellations any nearer. These are the poetic lines. या
लाईन्सवर आधारित तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या टेक्स्टबुकमधील जी पहिली पोएम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएममधून घेतलेला हा भाग आहे. विचारलेला पहिला क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट इंडिकेट द स्पीकर्स इंडिपेंडन्स अँड सेल्फ रिलायन्स. कवितेचे जे काही महत्त्वाची थीम आहे इंडिपेंडन्स आणि सेल्फ रिलायन्स या गोष्टी दाखवणाऱ्या लाईन्स कोणत्या आहेत त्या इथं आपण लिहायच्या आहेत. सर्वप्रथम पहा. लाईन्स शोईंग इंडिपेंडन्स. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. नंतर पहा. सेल्फ रिलायन्स. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल टू द ओपन रोड. अशा प्रकारच्या लाईन्स आपण इथं लिहू शकतो. यानंतर A2. The narrator doesn't want constellations near to him. Give reasons. याचं उत्तर पहा. The narrator doesn't believe in astrology. He wants to enjoy freedom of life. The narrator doesn't want any constellations near to him because he has self-confidence. He believes that we are the creator of our destiny. A man without liberty is a body without a soul. Explain your views in about 50 words. हा क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप. याचं उत्तर पहा. द लाईन टेल्स अस इम्पॉर्टन्स ऑफ लिबर्टी और फ्रीडम. इट इज सेड दॅट फ्रीडम इज लाईफ अँड स्लेवरी इज डेथ. एव्हरी पर्सन इज बॉर्न फ्री अँड ही और शी डिझर्व्स फ्रीडम. विदाउट लिबर्टी वी कॉन्ट एन्जॉय लाईफ. Life without liberty is a type of prison. So, I strongly agree with the statement, a man without liberty is a body without a soul. नंतर पाच चौथी ॲक्टिव्हिटी. Name and explain the figure of speech in the following line. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. या लाईनमध्ये एकूण 2 अलंकार आहेत. तुम्ही कोणताही एक लिहिला तरी एक्झाममध्ये चालू शकतं. सर्वप्रथम सांगू शकतो आपण इथं अलंकार आहे रिपिटेशन. द वर्ड्स नो मोर आर रिपीटेड. या लाईनमध्ये नो मोर हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत म्हणून अलंकार रिपिटेशन. इथं आपण सांगू शकतो अलंकार अलिट्रेशन. या लाईनमध्ये नीड नथिंग या ठिकाणी साऊंड न हा रिपीट झालेला आहे. नंतर पहा पुढचा क्वेश्चन. कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन ऑन फ्रीडम. फ्रीडम या थीमवर आधारित 4 लाईन्सची कविता तयार करायची आहे. याचं उत्तर पहा. अनदर नेम ऑफ लाईफ इज फ्रीडम. विदाऊट इट वी एक्सपिरियन्स बोर्डम. गिव अप चेन्स ऑफ स्लेवरी. इट इज व्हेरी नेसेसरी. से नो टू स्लेवरी. से यस टू लिबर्टी अँड ब्रेवरी. यानंतर क्वेश्चन नंबर 3 B बेस्ड ऑन अप्रिशिएशन. Read the extract and write the appreciation of the poem given below. या लाईन्स वाचून तुम्हाला पोएम कोणती आहे ते ओळखता आलं पाहिजे. तसेच कवी कोण आहे ते पण माहिती असलं पाहिजे आणि या लाईन्सवर आधारित अप्रिशिएशन लिहायचं आहे. लाईन्स पहा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टायलिंग टाईम इज थ्रू. Is there anyone to utter now a kindly words of you? Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? Can you say tonight in parting with the days that slipping fast, that you helped a single brother of the many that you passed? A single heart rejoicing over what you did or said. Does a man whose hopes were fading now with courage look ahead? These are the poetic lines. या लाईन्स पाहून तुम्हाला समजलं असेलच की हाऊ यू अर्नड युअर टुमारो या पोएममधून घेतलेल्या या लाईन्स आहेत. आता या लाईन्सवर आधारित अप्रिशिएशन लिहायचं आहे. त्याचं एक नमुना उत्तर पहा. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल.
Have You Earned Your Tomorrow is a famous motivational poem written by Edgar Guest. He is known as People's Poet for his simple language style and optimistic tone of writing. Theme. The title of the poem is a direct question to the readers. The poet asks whether they have done something good for others. According to the poet, if we do some good deeds today, our tomorrow will be earned. Language style or poetic devices. This poem is written in rhyming couplets. It has 4 quatrains. Quatrain means a stanza of 4 lines. Interrogation is the prominent figure of speech used in the poem. Alliteration, antithesis, and personification are the other poetic devices used in the poem. Values or message. This is a motivational and didactic poem. The poem motivates the readers for doing good deeds. It helps us to bring positive changes in our behavior. According to the poet, our small good deeds are enough to guarantee our tomorrow. My opinion about the poem. I like the technique of interrogation used in this poem. The poet conveys his thoughts with the help of probing questions. I learned the poem and enjoyed it. अशा प्रकारे आपण अप्रिशिएशन लिहिलं पाहिजे. यानंतर सेक्शन 3 व सेक्शन 4 यावर आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे हे पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिले जातील. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.